कागल येथे 30,000 रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात. कोल्हापूर तक्रारदाराची जमीन एने करण्यासाठी 30,000 रुपयांची लाच घेताना कागल तहसीलदार कार्यालयातील महिला कर्मचारी अश्विनी अतुल कारंडे वय वर्ष 43 राहणार रेल्वे स्टेशन जवळ न्यू शाहूपुरी कोल्हापूर या महिलेस मंगळवार दिनांक 21 रोजी लाचलुचपतच्या पथकानं ताब्यात घेतलं. या कर्मचारी महिलेस ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी की तक्रारदार याची कागल येथे जमीन असून ती एने करण्यासाठी कागल तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. या विभागात अव्वल कारकून अश्विनी कारंडे असून यांनी तक्रारदाराकडे 80,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोड करून 60,000 रुपये देण्याचं ठरवलं. तक्रारदारांनी याबाबतची माहिती लाचलुचपत पथकास दिली असता या पथकानं याची खात्री करून सापळा रचून 30,000चा पहिला हप्ता घेत असताना लाचलुचपतच्या पथकानं रंगेहात पकडून कारवाई केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. सदलगा शहरातील सेवाभावी संस्थांच्या वतीनं कर्नाटक राज्यात प्रथम आलेल्या व सदलगा शहर परिसरात गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा जाहीर नागरी सत्कार. सदलगा शहरातील सेवाभावी संस्था डॉक्टर APJ अब्दुल कलाम युवा समाज सेवा संघ, RK फाउंडेशन सदलगा आणि बीट बाईट कम्प्युटर प्रशिक्षण सेवा केंद्र सदलगा यांच्या संयुक्त विद्यमाने सदलगा शहरातील शासकीय माध्यमिक प्रशालेच्या सभागृहात कर्नाटक राज्यात SSLC परीक्षेत 625 पैकी 625 गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुमारी अंकिता कुन्नूर आणि सदलगा शहर परिसरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित नागरिक व सर्व सहभागी नागरिकांचा APJ अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अजरुद्दीन शेखजी यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं हार्दिक स्वागत केलं. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर सदलगा शहराचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गुरबेटी, ASI श्री सरदार संधी, सुप्रसिद्ध डाटा सायंटिस्ट श्रीमती आफरीन जमादार, RK फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री तन्नासाहेब कदम, बिग बाईट कम्प्युटरचे मॅनेजर श्री सुनील बेळकुडे, श्री चांदसाहेब संधी, हरी शीतलमणी, राजू वाली, ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन निडगुंदे, भजंत्री सर, बंडा तपकिरे, सदानंद कमते, श्रीमती नसरीन शेखजी, राकेश शिंगे, शौकत तावटी या मान्यवरांच्या हस्ते कर्नाटक राज्यात प्रथम आलेल्या कुमारी अंकिता कुन्नूर हिचं शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं देऊन जाहीर सत्कार वरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याचवेळी सदलगा शहर परिसरातील अनेक शाळेतून गुणवत्ता यादीतून प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, पेन व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गुणवत्ता यादीत आलेल्या सदलगा परिसरातील सदलगा हायस्कूल सदलगा, सदलगा शासकीय माध्यमिक विद्यालय सदलगा, डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद स्कूल सदलगा, कुंद माध्यमिक प्रशाला सदलगा, शासकीय उर्दू माध्यमिक शाळा सदलगा, मोरारजी देसाई निवासी माध्यमिक प्रशाला सदलगा, शासकीय उच्च माध्यमिक शाळा सदलगा, CBSE माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला सदलगा इत्यादी प्रशालेतून किमान 50 ते 60 गुणवंत विद्यार्थी या समारंभाला उपस्थित होते. या कार्यक्रमात सदलगा, नेज, भोज, मलिकवाड, जनवाड, बोरगाव या भागातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी पूजा माळगे, कुमारी मयुरी सुतार, कुमारी पूजा माळगे, फिरोज अफराज, सुनील पाटील, बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे, पत्रकार सुधीर कुंभोजकर, अशोक दुर्गमुर्गे, महावीर चिंचणी, संजय अवघडी, आदित्य कांबळे इत्यादीसह अनेक विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल 20 वर्षांनंतर अकिवाट येथील 10वीच्या वर्ग मित्रमैत्रिणींचा स्नेह मेळावा जयसिंगपूर येथे संपन्न. अकिवाट येथील श्री विद्यासागर हायस्कूलचे 1993-94 10वीच्या माजी विद्यार्थींचा स्नेह मेळावा जयसिंगपूर येथील हॉटेल शांभवीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये 19 मे रोजी संपन्न झाला. तब्बल 30 वर्षांनंतर एकत्रित आल्यानं सकाळी एकमेकांशी गप्पा मारत चहा नाश्ता घेतला. आलेल्या प्रत्येकाला कोल्हापुरी फेटा बांधून गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीनं स्वागत एकमेकांनी केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गवासीय मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विद्यार्थी मिनल तवंदकर यांनी आजच्या या काळात स्नेह मेळाव्याची का आवश्यकता आहे याची माहिती सांगितली. तर एकमेकांनी आपली ओळख करून देताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. जेवणानंतर दुपारच्या सत्रात गप्पा मारत आपल्या शालेय जीवनातील प्रत्येकाने आपल्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी ताज्या करून दिल्या. यानंतर फनी गेम्स खेळत शालेय जीवनातील आनंद द्विगुणित केला. सर्व विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना 10वीच्या नंतरचं जीवन व सध्या काय करतो याची माहिती देऊन शाळेतील अनुभव सांगितले व जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मैत्रीतून बाहेर असलेल्या पासो दिवटे यांनी पुढील स्नेह मेळाव्याला मला पहिल्यांदा सांगायचं असं स्मितहास्य करून सांगितलं. सदर कार्यक्रम आयोजित केल्यामुळे जुन्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एकदा शाळेतील विद्यार्थी असल्याचा अनुभव आला.
या कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी डॉक्टर दीपक उपाध्ये यांनी आपल्या मधुर वाणीतून गाणं ऐकून मित्रमैत्रिणींची मन जिंकली। सदर स्नेह मेळावा घडवून आणण्यासाठी इर्शाद नदाफ, विद्यासागर वासोबा व भरत फरांडे यांनी पुढाकार घेऊन सर्वांना एकत्रित आणल्यानं उपस्थित मित्रमैत्रिणींनी त्यांचा बुके देऊन विशेष सत्कार केला। या स्नेह मेळाव्या प्रसंगी स्वाती बडबळे, देवकी कांबळे, सुनीता पांडव, विद्या वडगावकर, शरावती कांबळे, सुनीता पल्लक्के, अनिता खुरपे, उज्ज्वला कोथळी, निर्मला होसकल्ले, अनिल लोगारे, शीतल शिरगावे, संजय ढोले, माधगोंडा पाटील, तात्यासो कोळी, तात्यासो उगारे, शेनिक चौगुले, हिरासिंग राजपूत, सागर माने, संतोष पाटील, जावेद जमादार, भाऊराव कल्लनावर, सुनील चिंचणे, सुभाष वळवडे, सचिन कारदगे, बाळासो रायनाडे, शांतीनाथ हैनापुरे, रमेश मठपती, प्रवीण मगदूम, विलास लाटवडे, अप्पासो दिवटे, अजित मुधोळे, तात्यासाहेब बडबडे, संजय स्वामी, विद्यासागर चौगुले यांची उपस्थिती। दुसरी सत्यशोधक विश्व धम्म परिषद रविवारी बदंत यस संबोधी थेरो SP दीक्षित यांनी धम्मसंगीती जीवनगौरव पुरस्कार जाहीर। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सारा भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुद्धांच्या धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं दुसरे सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी आयोजन करण्यात आल्याची माहिती धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व परिषदेच्या निमंत्रक ॲडव्होकेट करुणा मिमल यांनी पत्रकार परिषदेत दिली। लेखक व विचारवंत लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेचे उद्घाटन साहित्यिक व विचारवंत ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी आम्रपाली बुद्धविहार बुद्धवनचे प्रमुख बदंत यस संबोधी थेरो भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष SP दीक्षित यांना धम्मसंगीती जीवनगौरव पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आलाय। यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते प्राध्यापक शहाजी कांबळे, डॉक्टर नंदकुमार गोंगळी, ज्येष्ठ धम्म अभ्यासिका विजया कांबळे, सुप्रसिद्ध अभिनेते व नाटककार किशोर खोबरे, ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक TK सरगर, सामाजिक कार्यकर्त्या नीती उराडे यांचे विशेष सन्मानी उपस्थिती असणार आहे। सदर परिषदेत विश्वासराव तरटे कोल्हापूर, प्राध्यापक देवदत्त सावंत लातूर, चैत्राली पवार धुळे, प्राध्यापक सदानंद सुर्वे वाशिम, प्राध्यापक गुलाब साबळे वाशिम यांना राष्ट्रीय धम्मसंगीती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी दिले आहे। पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे, डॉक्टर नामदेव मोरे, आशा केसरकर, हंबीरराव तरटे, अरहंत मिंचेकर उपस्थित होते।